अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात। चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका। स्वामीचे काही देतात त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा, कारण देवाने सर्वात प्रथम कुत्रा निर्माण केला आणि त्याला सांगितला की तुला दिवसभर घराच्या बाहेर बसून राहायचं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यावर भुंकायचं आहे। यासाठी मी तुला 20 वर्षाचं आयुष्य देतो। तेव्हा कुत्रा म्हणाला की 20 वर्ष कसं काय बोलू शकतो, मला फक्त 10 वर्षाचं आयुष्य द्या। तेव्हा देव तयार झाला। त्यानंतर देवाने माकड बनवलं, त्याला सांगितलं तुला लोकांचे मनोरंजन करायचे आहे, त्यासाठी मी तुला 20 वर्षाचं आयुष्य देतो। तेव्हा माकड म्हणाला की मी वर्ष कसं काय हसू शकतो, मला फक्त 10 वर्षाचं आयुष्य द्या। तेव्हा देवाने त्यालाही 10 वर्षाचं आयुष्य दिलं। त्यानंतर देवाने गाय निर्माण केलं व तिला सांगितलं तुला शेजाऱ्याच्या घरी जावं लागेल, त्याच्या कामात मदत करावी लागेल, त्याला दूध द्यावे लागेल, वासरांना जन्म द्यावा लागेल आणि यासाठी मी तुला 60 वर्षाचं आयुष्य देत आहे। तेव्हा गाय म्हणाले हे खूप कष्टाचं आयुष्य आहे, मला फक्त 20 वर्ष आयुष्य हवा। तेव्हा देवाने तिचं पण ऐकलं। त्यानंतर देवाने माणूस निर्माण केला, त्याला सांगितलं की तुला खायचं आहे, प्यायचं आहे, लग्न करायचं आहे, आरामात आयुष्य जगणे, त्यासाठी तुला 20 वर्षाचं आयुष्य देत आहे। तेव्हा माणूस म्हणतो की एवढं कमी, मला त्या गायीचे 40, माकडाचे 10 आणि कुत्र्याचे 10 असे 80 वर्षाचे आयुष्य द्या। तेव्हा देव त्याचाही ऐकतं, म्हणून माणूस पहिले 20 वर्ष आरामात जगतो, बाकीचे 40 वर्ष कुटुंबाचं पालन पोषण करण्यात घालवतो। त्यानंतर 10 वर्ष नातवांना मुलासाठी माकड चाळे करून हसवतो। शेवटचे 10 वर्ष येणाऱ्या जाणाऱ्यावर बडबड करत असतो। म्हणून देवानं जेवढं दिलं आहे त्यात समाधानी आयुष्य जगावे, तेच खरं सुखाचं असतं। चला तर मग पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहे, काय भाग्याला कोसत राहतो। तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे, कुठून तरी सुरुवात कर। वेळ हा विचार करण्यात चालला आहे, विचार करणे बंद कर, गोष्टी करायला घ्या। आता विचार करता करता आयुष्य डोळ्यासमोरून कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही। ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची, जशी आहे तशी सुरुवात करा, नंतर आपल्या सगळ्या जर गोष्टी सुरळीत होतील। मनामध्ये विचार येतो की हे कसं होईल, शक्य आहे का? बरं लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही। समोरच्या अंधाराला कधीच घाबरू नका, नक्कीच त्या अंधारापुढे तुमच्यासाठी उजेड आहे। पण लक्षात ठेवा, आधार आणि चादर कधी चुकीच्या माणसाला देऊ नका। तुम्ही उघडे पडता, जे घडते तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा, स्वामी जे काही देतील ते तुमच्यासाठी योग्यच असेल। अरे स्वामी कृपा म्हणजे पैसा गाडी बंगला मिळवणं म्हणजे स्वामी कृपा नाही, तर ते नसतानाही आयुष्यात आलेलं समाधान म्हणजे स्वामी कृपा। नको सोसू आता दुःखाचे घाव, आम्ही जाणिलो तुझ्या अंतरीचे भाव, तू नक्कीच जिंकणार जीवनाचा डाव। स्वामी तारणार बर का या भवसागरातून नाव। जसं आंबट कैरीचे रूपांतर गोड आंब्यात होतं, तसं तुझी सुद्धा वेळ बदलणार, तुझे सुद्धा चांगले दिवस येणार, तुझे सुद्धा स्वप्न पूर्ण होणार। रागाला आवरत चला, तुझ्याकडे अस्तित्वात क्षणभराचा असला तरी तो आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवतो। लक्षात घ्या, स्वामींना माहीत आहे तुम्ही कशाची किती वेळ वाट पाहत आहे। काळजी करू नका, ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्याच्या परीने करत आहे।
जीवनात जर जास्त कठीण प्रसंग आले तर उदास होऊ नका. अवघड पात्र नेहमी चांगल्या कलाकाराला देतात. स्वतःची तुलना इतराबरोबर करू नका. तसं करून तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. एवढं संयम ठेवायला शिका की स्वामी स्वतः येऊन तुम्हाला दर्शन देतील. बाळा, संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील. एक क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं की काय. तेव्हा एक लक्षात ठेवा, जेव्हा सर्व आशा अपेक्षा संपते तेव्हा तेथूनच तुझ्या या ब्रह्मन नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व आशा केलेली शक्य होऊन जातं. तू फक्त कसलीही अपेक्षा धरता सर्वांना आदर दे, सन्मान दे आणि स्वामींशी प्रामाणिक राहा. शेवटी अनंताकडून अनंताकडे घेऊन जाणारे तेच आहे. तुमच्या दशा झालेल्या जीवनाला लवकरच दिशा देतील. स्वामी कल्पनेला आकार देत बसण्यापेक्षा वास्तवाला स्वीकार करायला शिकलात तर आयुष्यातले अर्धे संघर्ष कमी होतील. जोपर्यंत नशिबाचं नाणं हवेत आहे तोपर्यंत स्वतःच्या बाबतीत निर्णय घेऊन टाका. कारण जेव्हा खाली येईल तेव्हा निर्णय त्याचा असेल आणि तुमच्याकडे स्वीकारल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसेल. शक्य आहे ते तू कर, अशक्य आहे ते मी करायला बसलो आहे. बाळा, पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नकोस. अंथरूण पाहून पाय पसरलं की कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. लक्षात ठेवा, आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाका. क्रोध घातक आहे, त्याला काढून टाका. संकट क्षणभंगूर आहे, त्याचा सामना करा. तुमचा वेळ मर्यादा आहे, त्यामुळे दुसऱ्याचे धोरणेने जगणं आता बंद करा आणि कठीण काळात सतत स्वतःला संवाद शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. तरंगू नका कुठल्याही लाटेवर, मला स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. आयुष्यात काही ठिकाणी हरलात म्हणून आयुष्याचा अंत झाला असं नाही. सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते. योग्य वेळ येऊ द्या. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेल. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं. प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठरणार, म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. पाहता पाहता दिवस जाऊन जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन जातील. मला माहीत आहे की तू संघर्ष कर. आता खूप थकला आहे, पण थोडा धीर धर, कारण जे तुला पाहिजे ते लवकरच तुझ्या जवळ येईल. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. बहुतेक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा हे विसरू नकोस. समस्या कितीही मोठी असू दे, आर्थिकदृष्ट्या जरी समाधान मिळत नसेल तर जिथे तर्क संपतो तिथे स्वामी रायाची सत्ता सुरू होते आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. लक्षात घ्या, स्वामींना जेव्हा तुम्ही तळमळीने प्रार्थना केला त्या क्षणी स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली आणि त्याच्या दिव्य नियोजनानुसार आता सारा ब्रह्मांड ही कामाला लागला आहे. पण जे जे घडत आहे ते स्वामीची इच्छा म्हणून स्वीकारत आहे. आपली टीका करणारा असो किंवा दुरुस्ती करणारा, त्यांना स्वामींनी पाठवला आहे म्हणून त्याचे धन्यवाद करायचे आहेत. त्याद्वारे जे काही शिकवलं आहे ते शिकायचं आहे. स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बाळा, या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही ते आम्ही तुला देऊ शकत नाही. असं कोणतेही संकट नाही जे आम्ही थांबवू शकत नाही. असं कोणतेही वादळ नाही ज्याला आम्ही रोखू शकत नाही.
ज्यात तुझी इतकी भक्ती आणि श्रद्धा निर्माण कर की हे सर्व पेलू शकशील. स्वतःच्या पुण्यावर विश्वास ठेवूया. पुण्याच्या शक्तीने तुला हवं असलेलं फळ स्वतः तुझ्याकडे चालत येईल. सध्याच्या परिस्थितीची काळजी करू नका. तुम्ही जिथे आहात त्या परिस्थितीत जाण्याचा प्रयत्न करा. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाच्या उपासना केल्याने आपल्याला केवळ सुख मिळेल अशी एकमेव इच्छा प्रत्येक सेवेकरी याच्या मनात असते. दुःख या शब्दाशिवाय सुख या शब्दाची निर्मिती होऊ शकत नाही. बाळा, निष्ठावान सेवेकरीचे क्षणाक्षणाला संरक्षण करतात. अनेकाचे समस्येचे अदृश्य स्वरूपात प्रत्येकाचे योग्य मार्गदर्शन करतात. अनेक बिकट गंभीर समस्या सोडवतात. फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास असावा. स्वामी आज तुम्हाला बौद्ध देत आहे. बाळांनो, जो भक्त माझी मनापासून नित्य स्मरण करतो, शुद्ध निर्मळ आचरण करतो, प्रामाणिक कर्म करतो, असा भक्त मला सदैव प्रिय आहे. माझा असा भक्त म्हणजे ईश्वरी गुणाचा खजिना आहे. अशा भक्ताच्या विश्वासाला मी कधीही अपमान होऊ देत नाही. सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून अंतिम विजय हा त्याचाच होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ प्रार्थना करा. स्वामी राया, हे घर तुमचं आणि मीही तुमचं. जे ठरवलं ते माझ्या भल्यासाठीच. काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेता त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतात. त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाहीविषयी मनामध्ये द्वेष ठेवू नका. कोणाहीविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आणि लक्षात घ्या, जशी संकट येतात तसे संकटातून सुटण्याचा मार्ग अगोदर ठरवलेला असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचाही या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यू निकाय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.